ही दोन दृश्य आपण पाहतोय, एकीकडे पुण्यातली आणि दुसरीकडे मुंबईतली कसबा गणपतीची मिरवणूक सध्या निघाली आहे। मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीची मिरवणूक सध्या निघाली। सध्या बँड पथक आणि ढोलताशा पथकही दाखल झालेले। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी परंपरा जपत लाडक्या बाप्पाला विराजमान केलं जाणार आहे। तर दुसरीकडे लालबागच्या राजाला भाविकांची गर्दी जमलेली आहे। आज पहिलाच दिवस आहे, पाद्यदर्शन सुरू झालेलं आहे आणि कशा प्रकारे लालबागच्या राजाची एक झलक आपल्या नजरेत आणि आपल्या फोनमध्ये टिपण्यासाठी कशा प्रकारे भाविकांची गर्दी या ठिकाणी जमलेली आहे त्याची दृश्य। अक्षय बंकनी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबतच जोडलेले आहेत। अक्षय, आपण पाहतोय लालबागच्या राजाला पहिल्या दिवसापासूनच तुफान भक्तांची गर्दी, कसा उत्साह, काय सांगाल? ऋषाली, आपण पाहू शकतो की लालबागच्या राजाची गर्दी जी आहे ती चरण स्पर्शाची संपूर्ण रांग मी तुम्हाला दाखवतोय। ही संपूर्ण रांग जी आहे ती लालबागच्या राजाच्या पाठच्या संपूर्ण पंडालापासून आलेली आहे आणि संपूर्ण मिंट कॉलनी क्रॉस करून ही संपूर्ण रांग जी आहे ती गेलेली असल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरामॅनला मी संपूर्ण दृश्य दाखवू इच्छितो की या संपूर्ण रांगेमध्ये भली मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते। आपण पाहू शकतो की या ठिकाणी मोठ्या संख्येने तरुण जे आहेत ते या संपूर्ण लालबागच्या राजाच्या चरण स्पर्शाच्या रांगेत उभे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आजपासून गणेशोत्सवाचा उत्साह जो आहे तो देशभरात आपल्याला पाहायला मिळणार आहे। राज्यात हा संपूर्ण गणेशोत्सवाचा सण जो आहे तो राज्योत्सव म्हणून साजरा केला जातोय, परंतु लालबागच्या राजाची संपूर्ण ही क्रेज आपण पाहू शकतो। लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भली मोठी रांग जी आहे चरण स्पर्शाची ती लागलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि मोठी गर्दी जी आहे या संपूर्ण रांगेत असल्याचं पाहायला मिळते आणि संपूर्ण या रांगेचं नियोजन करण्याकरता लालबाग मंडळातले जे पदाधिकारी आहेत आणि त्याचसोबतच पोलीस प्रशासन जे आहे ते या ठिकाणी तैनात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। परंतु आज पहिलाच दिवस आहे। सकाळी 4 वाजता लालबागच्या राजाच्या प्राणप्रतिष्ठापना झाली आणि त्यानंतर दर्शन जे आहे लालबागच्या राजाचं ते सर्वसामान्य नागरिकांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे आणि आपण ही संपूर्ण भली मोठी ही रांग आपण पाहू शकतो। संपूर्ण लालबागच्या राजा ज्या ठिकाणी बसतो पंडालमध्ये, मंडपामध्ये, त्याच्या मागच्या बाजूने ही संपूर्ण चरण स्पर्शाची रांग जी आहे ती आता वाढतच चाललेली आहे। तुमच्याकडून अपडेट घेणार। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।